आज दिनांक 3 जून 2026 रोजी नगर परिषद हिंगोली येथे आंबेडकर नगर येथील महिला व पुरुषांनी नगरपालिका जलवाहिनीतून पिण्याच्या पाण्याचा सुरळीत पुरवठा होत नसल्यामुळे घागर मोर्चा काढण्यात आला होता। यावेळी राहुल भाऊ खिलारे, अरविंद धाबे, अनिल टिपरे, सतीश बलखंडे, रोहन ढगे, निखिल दिपके, नागेश खडसे, अनिरुद्ध इंगळे, यश पातोडे, दर्शन पुंडगे, सुनील खंदारे, दीपक तपासे, रोहन नेतने, हर्षवर्धन धबाले, अक्षय इंगळे, कृष्णा कांबळे, तुषार मोरे, संजय धाबे, सुनील खिलारे, विशाल जाधव, आकाश इंगळे, बहादुरे सर, रुपेश कोरवार, शंतनू पाईकराव, विनोद भुक्तर, सूरज धवसे, आनंद टापरे, उषाताई काशिदे, आम्रपाली दिपके, शिला इंगोले, इंदुमती धाबे, वर्षा मोरे, छाया ढगे, सिंधुबाई कदम, पौर्णिमा वाघमारे, आशाबाई भगत, अस्मिता हटकर, विमल धवसे, रमाबाई पुंडगे, देवकाबाई बलखंडे व आंबेडकर नगरातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने घागर मोर्चामध्ये सहभागी झाले होते। अरुण दिपके, टीव्ही 7 हिंगोली। पिण्यास लागते कडू, बोरचे पाणी पिण्यास लागते कडू। अहो साहेब, पिण्याचे पाणी मिळेल काय? अहो साहेब, पिण्याचे पाणी मिळेल काय? आम्ही आंबेडकर नगरचे रहिवासी आहे, सर्व वार्ड क्रमांक 5 मधले। आम्हाला इथे 15 दिवसामध्ये एक वेळेस पाणी येत आहे। 15 दिवस ते पाणी साचून आम्हाला 15 दिवसाची वाट बघावं लागत आहे। 15 दिवस आमच्या अंड्यातलं पाणी इथल्या CEO साहेबांनी, इथल्या नगराध्यक्षांना पिऊन दाखवावं, ही आमची विनंती आहे। आणि आमच्या आंबेडकर नगर हे नाव असल्यामुळं, दलित वस्ती असल्यामुळं जाणून बुजून हेतुपूर्वक हे प्रशासन जर आमच्यासोबत असं करत असेल, हे आम्हाला प्रश्न विचारावा लागेल। 8 दिवसामध्ये आम्हाला 2 वेळेस जर पाणी जर नाही भेटलं तर आम्ही या नगरपालिकेला 8 दिवसामध्ये सर्वात मोठा घेरावा टाकेल, इथं आमचं आंदोलन उभं राहील। आम्हाला जे आहे जॉबला जरी जायचं म्हटलं तर नळाचं पाणी पहिले बघावं लागतं। बघा, आपण बघू शकता माझ्या पाठीवर बॅग आहे। आम्हाला जॉबला जायचं आहे, परंतु आम्ही नळाचं पाणी येईल त्याकडे आम्ही वाट बघतोय। 15 दिवसाला एक वेळेस नळाचं पाणी येतं आणि आता आम्ही जर का नगर परिषदकडे जर का तक्रार केली तर त्यांचं म्हणणं आहे की थोडे दिवस थांबा, पाणी येणारच आहे, व्यवस्था करू। म्हणजे केव्हा व्यवस्था करू? जेव्हा निसर्ग स्वतःहून पाणी देईल। म्हणजे ज्या वेळेला उन्हाळ्यात, भर उन्हाळ्यात जर का आमच्याकडे जे राहणारे नगरवासी जे आहेत, काही जण पायाने लंगडे आहेत, काही जण वृद्ध व्यक्ती आहेत, काही जणांना दिसत नाही, अशा व्यक्तींनी पिण्याचं पाणी भरण्यासाठी कुठं जावं? बरं, जे बोरला पाणी येतं आहे ते खारट आहे, मग खारट पाणी आम्ही पिऊ शकतो का? बोरला पण पाणी आणि बोरला जे आहे पाणी ते पण बंद झालेलं आहे। म्हणजे नगरमध्ये केवळ एखाद्या जर का जागी बोर असेल तर तो व्यक्ती पूर्ण नगरवासियांना पाणी पुरवू शकतो का? मग आमची जी आहे नगरपालिकेकडे एक कळकळीची विनंती आहे की आपण आमच्या दलित वस्तीकडे थोडंसं लक्ष घालावं आणि जेणेकरून आम्हाला पिण्याचे पाणी हे सुरळीत व्हावे। जर का नगरपालिका या जर दुर्लक्ष करत असेल तर आम्ही आंबेडकर नगर म्हणजे आम्ही हिंगोली रहिवासी आहोत आणि आपण जसं म्हणताय की आपण ज्या हिंगोली सर्वांगीण सुंदर करायची आहे, मग अशी सुंदर करायची आहे का की जेणेकरून आम्हाला पिण्याच्याच पाण्यासाठी भटकंती करावी लागत असेल आणि नेमके आपण समोर जे आहे जाऊन केवळ प्रमाणपत्र घेत असाल की आमची हिंगोली जी आहे स्वच्छ आहे, पण कुठं आहे? पाणीच नाही आहे।